चला तर मंडळी, आज पाहूया सुकी मिरची आणि लसूणची लाल चटणी। त्यासाठी 4-5 बेडगी मिरची भिजत घातली होती। त्यातील बिया काढून घ्यायच्या आहेत। भिजल्यानंतर बिया त्याच्या सहज निघतात। बिया काढून घेऊन त्या मिरच्या घेतलेल्या आहेत। 10-12 पाकळ्या लसूण, 2 टेबलस्पून इथे मी फक्त ओलं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। पाव चमचा इथे मी साखर टाकून घेतलेली आहे आणि अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे। तर आता हे जे सर्व मिश्रण आहे आपल्याला हे आता थोडंसं, अगदी थोडंसं पाणी आणि तेल, थोडंसं 1-1.5 चमचा तेल टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि ही चटणी मस्तपैकी वाटून घ्यायची आहे। बारीकसर अशी ही चटणी वाटायची। चवीला अतिशय सुंदर अशी ही चटणी लागते। एकदा तुम्ही नक्की करून बघा। ह्याच्यासोबत कुठल्याही भाजीची गरज पडत नाही। तुम्ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर, इवन तुम्ही डाळ राईस बरोबर पण ही चटणी खाऊ शकता। अतिशय चवीला सुंदर अशी लागते। मी तर भाकरी बनवली होती, कांदा घेतला आणि चटणी बरोबर मी ही भाकरी खाल्लेली आहे। अतिशय सुंदर अशी चवीला लागते। तुम्ही जर तुमच्या तोंडाला जर चव नसेल तर अशी चटणी एकदा तुम्ही नक्की करून बघा। 4-5 दिवस सहज टिकते। फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही ही खाऊ शकता चटणी आणि एकदा नक्की बनवून तुमची प्रतिक्रिया मला कळवा। धन्यवाद।